माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी संपूर्ण आदिवासी समाजाला रावण संबोधल्याचा जाहीर आदिवासी विकास परिषद संघटना वारकरी संप्रदायाच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आलाय। शिर्डी लोकसभेला पराभूत झालेल्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार व माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी वादग्रस्त विधान केलंय। शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज आहे, तो रावणाची पूजा करतो। राम मंदिर उभारल्यानं तो राग आला, त्याचा फटका बसून पराभव झाला असं मत माजी सदाशिव लोखंडे यांनी केलंय। यावर प्रतिक्रिया उमटल्या असून आदिवासी समाजानं त्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। अकोले तालुक्यातील आदिवासी समाज हा पारंपरिक वारकरी संप्रदाय। तालुक्यातील प्रत्येक गावात मारुतीचं मंदिर व विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे। गावातील काही भाविक भक्त पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, आळंदी, अयोध्या, काशी, तिरुपती, कोल्हापूर, चारधाम, वणी, महालक्ष्मी इत्यादी धार्मिक यात्रांना जात असतात। गावामध्ये अनेक नागरिक माळकरी देखील आहेत। मंदिरामध्ये भजन कीर्तन हे आदिवासी समाज परंपरेनं करत आलाय। अनेक गावांमध्ये बोहडाचा कार्यक्रम होतो। या कार्यक्रमामध्ये गणपती, भगवान महादेव, प्रभू श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, महालक्ष्मी, सरस्वती व विविध देवतांचे मुखवटे घालून लोक नृत्य करत असतात। अकोले तालुक्यामधील हरिश्चंद्रगड, रतनवाडी येथे हजारो वर्षांपूर्वीचं प्राचीन शिवकालीन मंदिर आहे। आदिवासी भागातील विविध गावांमध्ये कळसुबाई मंदिर, घोरपडा माता मंदिर, वाल्मिकी ऋषी मंदिर, बहिरोबा मंदिर, भैरवनाथ मंदिर, सोमठाणे मंदिर, सर्वेश्वर मंदिर, धारेराव मंदिर, विरोबा मंदिर, वर्सवाई सप्तशृंगी आई मंदिर, कमळाजाई आई मंदिर, उंबरदेव, घाटनदेव, वाघोबा मंदिर या देवी देवतांचे आदिवासी समाज पिढ्यानपिढ्या पूजा व यात्रा उत्सव मोठ्या आनंदाने व भक्तिभावानं करत आले। त्यामुळे या गावातील आदिवासी नागरिकांचे स्वतःची नावं सुद्धा देवी देवतांवरून ठेवण्यात आले। उदाहरणार्थ राम, कृष्ण, रामदास, लक्ष्मण, तुकाराम, ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान, मुक्ताई, सीताबाई, जनाबाई, कमळाई आजही सर्व नावं आदिवासी मुलांची ठेवण्याची पद्धत आहे। रावण कुणाचं नाव आहे का हे खासदारांना शोधून सांगावं। अकोले तालुक्यात रावण संघटना किती आहेत, त्यांचे पदाधिकारी कोण आहेत हे त्यांनी सांगावं। मागच्या पंचवार्षिक लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार एक सदाशिव लोखंडे हे निष्क्रिय असल्यानं त्यांना 30,000 मतदानाचं लीड कमी होतं। 30 नाराजी याही निवडणुकीत होती। आदिवासी भागात आदिवासी लोक गणपती उत्सव, नवरात्री उत्सव देखील साजरे करतात। अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या प्रकल्पामध्ये ज्यांचा उभारणीचा त्याग होता, अकोले तालुक्याच्या भूमिपुत्रांना सुख्या कालव्यांच्या उद्घाटनाप्रसंगी माजी खासदार लोखंडे आणि पंतप्रधान मोदी साहेब यांना सांगून डावलण्यात आलं होतं। सदाशिव लोखंडे यांनी आदिवासी समाजाला रावण संबोधल्यानं सर्व आदिवासी भागात नाराजी पसरली। या घटनेमुळे आदिवासी समाजाला राग आला, त्यामुळे त्यांनी आदिवासी बांधवांची माफी मागावी। घोर अपमान। आदिवासी समाज पिढीजात शतकानुशतके त्या देवतांना मानणार आहे, म्हणूनच 10व्या शतकात हरिश्चंद्रगड येथे शिवकालीन मंदिर आहे। तसेच 11व्या शतकात रतनवाडी येथे अमृतेश्वराचं मंदिर आहे। येथे दरवर्षी महाशिवरात्री त्यावेळेस हजारोंच्या संख्येनं आदिवासी भाविक भक्त पूजा करत असतात। हे असताना सुद्धा माजी खासदार सदाशिव लोखंडे हे बोलतात की आदिवासी समाज रावण आहे, हे अतिशय चुकीचं व निंदनीय बाब आहे। माननीय खासदार सदाशिव लोखंडे गेल्या 10 वर्षांमध्ये अकोले तालुक्यांमधील आदिवासी गावांना त्यांनी किती भेटी दिल्यात, तसेच कोणत्याही गावामध्ये विकासाची कामं केलेली नाहीत। निवडणुकीमध्ये एकही जाहीर सभा घेतली नाही, प्रचार नाही, ठराविक लोकांवर अवलंबून राहिले। लोखंड्यांची चूक असताना देखील लोकसभेमध्ये झालेल्या पराभवाचं खापर हे सर्व आदिवासी समाजावर फोडतात, हे अतिशय चुकीची बाब आहे। म्हणून माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी संपूर्ण आदिवासी समाजाला रावण संबोधल्यामुळे समस्त आदिवासी समाज बांधवांचा अपमान झालाय। आम्ही सर्व आदिवासी संघटना, वारकरी संप्रदाय, कळसुबाई मंदिर ट्रस्ट, घोरपडा देवी ट्रस्ट, तातोबा मंदिर ट्रस्ट त्यांचा जाहीरपणे निषेध करतो व त्यांनी लवकरात लवकर आदिवासी समाज बांधवांची जाहीरपणे माफी मागावी, असं वारकरी संप्रदाय, आदिवासी विकास परिषद, आदिवासी संघटना यांनी मागणी केली। तसे न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा निर्धार केलाय। त्यावर डॉक्टर अनंत घाणे, हरिभक्त परायम देवराम महाराज इदे, सरपंच तुकाराम खाडे, सुरेश गाभाले, भरत घाणे, विजय भांगरे, सीबी भांगरे, सुरेश भांगरे, चंद्रकांत भांगरे, गणपत भांगरे, माधव गभाले, सर्व आदिवासी संघटना व सांप्रदायिक संघटना, सोमनाथ सुकटे, देवराम कोकतारे, भीमा नाडेकर, हौशीराम वेढे, अशोक किरणक, चिंदू भांगरे, हरी गभाले, सुदाम भांगरे, पांडुरंग भांगरे, लहू करवंदे, विठ्ठल पटवडे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत। काल झालेल्या देशाच्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांचा पराभव झाला आणि त्या पराभवाचं खापर आमच्या आदिवासी समाजावर थोपवलं। कारण काय सांगतात की आदिवासी समाज राम मंदिर बांधलं म्हणून आदिवासी समाजानं मतदान केलं नाही। आदिवासी समाज हा रामाला आणि सर्व देवतांना मानणारा
सर्व समाजाबरोबर एकरूपपणे राहणारा समाज आहे। लोखंडे साहेबांनी या मतदारसंघात गेली 10 वर्ष या आमच्या अकोले तालुक्यात काम कोणत्या गावाला कोणता निधी केंद्राचा दिला, कोणती विकास कामं केली याचं आत्मपरीक्षण करावं आणि मग आमच्या अकोले तालुक्यातील आदिवासी समाजावर एक वक्तव्य बोलावं। या केलेल्या वक्तव्याबद्दल आदिवासी सर्व संघटनांच्या वतीनं, आदिवासी विकास परिषदेच्या वतीनं आणि सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीनं, सर्व समाज बांधवांच्या वतीनं या केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतो आणि या केलेल्या वक्तव्याचा लोखंडे साहेबांनी समाजाची जाहीर माफी मागावी असे मी सर्व समाजाच्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। मी अनंत माधवानी, समाजसेवक। कालचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी जी बाईट दिली आणि आदिवासी समाजाच्या भावना दुखवतील असं जे वक्तव्य केलं, ते वक्तव्य असं आहे का संपूर्ण आदिवासी समाज हा राम म्हणून समजल्याने त्यांना जाहीर निषेध करतो, जाहीर निषेध करतो, जाहीर निषेध करतो। आम्ही जे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम जे सदाशिव लोखंडे साहेबांनी केलंय ते करू नये आणि जे आदिवासीमध्ये रूढी परंपरानुसार राम लक्ष्मण मंदिर व्रत विठोबा जे देवतांचे नावं घेऊन जो समाज सांप्रदायिकपणे काम करतोय, संप्रदायामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन काम करतोय, त्या समाजाला ज्या भावना दाखवल्यात त्याचा मी परत जाहीर निषेध करतो। आमच्या त्या समाजाचे जे राम लक्ष्मण हे दैवत आहे आणि त्यांनी खासदार म्हणतायत का रामाचं मंदिर बांधल्यामुळं आम्हाला आदिवासी समाजाने मतदान केलं नाही, तर हे सर्व चुकीचं आहे। जे त्यांनी कधी आदिवासी भागामध्ये कधी येऊन पाहिलं नाही, 10 वर्ष त्यांना दिली खासदारकीचे, ते खासदारकीमध्ये कधी घरोघर गेले नाही, एखाद्या गावाला निधी दिला नाही, त्यांना समाजाने स्वीकारलं 10 वर्ष। पण आज ते पडल्यामुळं त्यांची भावना ते कोणत्याही स्वरूपात जर जातीवर येऊन व्यक्त करत असतील त्याचा आम्ही सर्व समाज, आदिवासी संघटना, संप्रदाय संघटना, ट्रस्ट, सर्व आदिवासी समाज त्याचा जाहीर निषेध करतोय आणि समाजाची माफी जर नाही मागितली त्यांनी तर मग आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय। ते आंदोलन होईल त्याला सर्वस्वी जबाबदार लोखंडे साहेब राहतील। लोखंडे साहेबांनी आमच्या समाजाची प्रथमतः माफी मागावी अशी मी भावना व्यक्त करतो। समाजाच्या वतीनं परत एकदा निषेध करतो आणि जय आदिवासी। धन्यवाद। नमस्कार, मी सोमनाथ सुट्टे, अकोले तालुक्यातील तमाम आदिवासी समाजाचा एक छोटासा कार्यकर्ता। काल पेपरला लोकमतला जी या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार माननीय सदाशिव लोखंडे साहेब यांनी जी त्यांची बातमी आलेली की माझा जो पराभव झाला हा अकोले तालुक्याच्या आदिवासी समाजामुळे झाला, का तर मी रामाचं मंदिर बांधलं आणि अकोले तालुक्यातील आदिवासी समाज हा रावणाला मानणारा असल्यामुळं त्याचं ते नाराज झाले राम मंदिर बांधल्यामुळं आणि त्यामुळं त्यांनी मला मतदान केलं नाही, त्यामुळे माझा पराभव झाला। अशा प्रकारचं पराभवाचं खापर त्यांनी आदिवासी समाजावर फोडलेलं आहे। खरं तर माझा लोखंडे साहेबांना एक प्रश्न आहे की साहेब, आपण आमच्या आदिवासी समाजाची संस्कृती परंपरा चालीरीती या पाहिल्यात का, अभ्यासल्यात का? आमचा आदिवासी समाज हा आमची परंपरा जपून, आमच्या वेगवेगळ्या आमचे जे कुलदेवता असतील या दैवतांना जपून किंवा यांची उपासना करून या जगातल्या सगळ्याच देवदेवतांची उपासना करत आहे। त्यामुळे रामाचं जे अस्तित्व हे आमच्या अकोला तालुक्यामध्ये झालेलं आहे। दंडकारण्य जो भाग आमच्या अकोला तालुक्यातला आहे आणि त्या ठिकाणी वनवासामध्ये असताना रामाला लोकांनी त्यावेळेला पूजलेले आणि आजही आमच्या आदिवासी समाजामध्ये श्रावण महिन्यामध्ये घरोघरी रामायणाची कथा लावली जाते, लोक श्रवण करतात आणि अशा प्रकारे जर आपण वक्तव्य करून आमच्या आदिवासी समाजाला आपण अपमानित करीत असाल तर या शब्दाचा खऱ्या अर्थाने तुमचा मी निषेध करतो या तालुक्याच्या वतीनं। आजपर्यंत
गेली 10 वर्ष तुम्हाला या ठिकाणी आम्ही खासदार पाठवलं, संसदेमध्ये खासदार पाठवलेलं आहे आणि आताही काही तुम्हाला आदिवासी मतदान केलेलंच आहे ना. आणि मग असं जर असेल तर ह्या मागच्या इलेक्शनमध्ये आणि आताच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला जे लोकांनी आमच्या आदिवासी समाजाने काही मतदान केलं त्याचा तुम्ही घोर अपमान करताय असा माझा तुमच्यावर एक खास आरोप आहे. आणि म्हणून तुम्ही आमच्या सर्व तमाम आदिवासी बांधवांचं या ठिकाणी माफी मागितली पाहिजे अशा प्रकारची मी आपल्याला एक आवाहन करतो. आणि जर आपण माफी मागितली नाही तर भविष्यामध्ये याचा विचार आम्हाला नक्कीच करावा लागेल. इलेक्शन येतील, इलेक्शन जातील, निवडणुका येतील, निवडणुका जातील, परंतु अशा प्रकारचा एखाद्या समाजावर आपल्या कर्तृत्वहीन बाबीवर विचार न करता, आपण स्वतः आत्मपरीक्षण न करता आपल्या पराभवाचं खापर हे आदिवासी समाजावर फोडणं हे अत्यंत चुकीचे आहे. याबाबत खरोखर तुम्ही निश्चित माफी मागितली पाहिजे. अन्यथा पुढच्या काळामध्ये आमचा आदिवासी समाज हा तुमच्या विरुद्ध रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं या ठिकाणी मी मत व्यक्त करतो.